नमस्कार मित्रांनो, आता चाललोय बीचवरती, कोरल आयलंडवरती चाललोय आणि हा रस्ता आहे जबरदस्त. समोरचा व्ह्यू, पॅराग्लायडिंग वगैरे वगैरे सगळे ॲक्टिव्हिटी आहे समोर चालल्या छानपैकी. हे आहे पटाया बीच. रात्रीच आलो होतो, सकाळी कधी आलोच नाही. मस्त दिसते, एकदम सुपर, छान दिसते. आता मी जाणार आहे कोरल आयलंडला. नमस्कार, आता आलो आहे मी इथे बाली हाय पियरला. किती बोट्स वगैरे आहेत. हे पटायाचं बाली हाय पियर आहे. इथून तुम्ही हे समोर जे दिसते तिथून तुमच्या बोट जातात कोरल आयलंडला. इथून दिसतो पटाया सिटी. कुचऱ्यासारखंच आहे, माणसासारखं, भारतासारखं. स्पीड बोट. आता मी आहे पटाया सिटीच्या त्या साईन बोर्डच्या तिथे, आणि इथूनच आपल्याला जायचं आहे कोरल आयलंडला. बाली पॉईंट आहे हा. हे पहा, ही आहे बोट. ते स्पीड बोट जी आहे तिकडे ती मागे दिसते, हां ही. त्याच्यामध्ये खूप ते फास्ट जातात, आणि फास्ट गेल्यानंतर काय होतं, ते उलटीसारखं होतं. त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. तर तिकीट काढ. आयलंडचं टाविन बीच, तिथेच जाणार आहे. बघू शकता.
อยให้สามัคคีกันหน่อย नमस्कार मित्रांनो, हे बघा ह्या पाण्यामध्ये किती फरक आहे आपले बीच आणि ह्यांच्यामध्ये. ह्याच्यामधून पूर्ण खडक दिसतो खालचा, इतकं पारदर्शक आहे. हे आपल्या इथे आहे पण हे अंदमान निकोबारला आहे, अंदमान बीचला आहे. एकदम क्लीन, पूर्ण आतमध्ये दिसतंय, पूर्ण क्लीन आहे याचा एरिया ॲक्टिव्हिटीचा. आणि ही व्हाईट सँड, माय गुडनेस, एकदम जबरदस्त व्हाईट सँड आहे. हां, एकदम जबरदस्त. भारतात नाही, अंदमानला आहे फक्त, आणि इकडे थायलंडला आहे आता, किंवा इतर देशात. जबरदस्त. आता आलो आहे बीचला आणि मी इथे एक छत्री घेतली आहे. छत्री आणि हे असे झोपण्यासाठी एक असं मस्त एक नंबर. आणि हा असा समोर बीच असा छानमध्ये. आणि इकडे आयटम लोक आहेत, इकडे पण. आणि हा बीच खूप एकदम क्लीन आणि क्लिअर आहे. आणि माझं आलंय, हे आलंय जेवण करतो मी आता. अरे वा वा वा. स्पून स्पून स्पून. ओके ओके. असं आहे माझं जेवण. 3, 3, 6, 8. आणि हे बीच आहे. इकडे पण आहेत. तोपर्यंत जेवायला सुरुवात करूया. कसं पाणी काय मिळतं. येते येतं याच्यात कधी लागते. याचं पाणी जे आपण फेकून देतो. थँक्यू.
सगळे. आता चालू झाला परतीचा प्रवास. बोट आलेली आहे तिथे आणि इकडे एक छोटा बीच आहे, पण इकडे मी गेलो नाही. हे सगळं सारखंच आहे. इकडे मी तिकडे जायचं आहे. इकडे फिशिंग पण करतात इथे. इकडे पण एक छोटा बीच आहे. फिशिंग दुसरं कसं विचारतोय की स्पीड बोटनी जायचं का. स्पीड बोटनी जायचा काही प्रॉब्लेम नाही, लवकर पोचतं. पण ते एवढं जोरात आपटत जातं ना, तर बेस पण छान येतात तो पाण्यात टाकलेला तरंगता. मग अशी आपण खाली बसून गेलो होतो, आता वरती जाऊया. आता शेवटचं दिसतं इथं 5 वाजता, 5 o'clock. 30 बात. म्हणजे आता पैसे द्यावे लागतील. 30 बात. 30 बात. हे आहे ड्रायव्हरचं केबिन. मस्त चालवायचं. ट्रिमर बिमर सगळे तिकडे. इथं बसतो. अगदी इकडे भरपूर जागा आहे. कॉर्नर सीट बघू शकतो आपण. झाली तयारी. पोहता येत नाही आहे, जॅकेट घालून बसलेलं बरं. पाण्यात वगैरे पडलं तर अवघड व्हायचं सगळं. तर हे एवढे जण आहेत तिथे. अजून बोट भरपूर आहे. लास्ट आहे टायमिंग आहे लास्ट 5 o'clock.